नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एका कुटुंबावर आलेले भयंकर संकट. कथेचे मूळ नाव आहे पिशाच्य करणी. कथेच्या लेखिका आहेत प्रांजली पाटील. कथेला आता सुरुवात करू. काही पण, अगं वेडी आहेस का? असं काही नसतं. एवढी मॉडर्न तू आणि या भाकड कथांवर विश्वास ठेवतेस? निशा म्हणाली. भाकड कथा नाही ग, बऱ्याच लोकांना अनुभव आलाय म्हणे. गंमत नाहीये ही, आणि आता तर मला पण आलाय, राधा म्हणाली. मी नाही मानत आणि मी भीत पण नाही अशा बागुलबुवाला, निशा म्हणाली. नाही ना घाबरत? मग घेऊन जा ते पुस्तक माझ्याकडून. असं म्हणतात ते पुस्तक वाचणाऱ्याला 10 दिवस त्रास होतो आणि 10वा दिवस झाला की त्याला त्रासातून मुक्ती मिळते. पण त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि भरपूर पैसा मिळतो, राधा म्हणाली. फक्त 10च दिवस? मग कुठे जातात ती भूतं? पिकनिकला? आणि तुला किती दिवस त्रास झाला? निशा म्हणाली. माझा त्रास संपला, असं म्हणताना राधाच्या डोळ्यात अचानक क्रूर लाल चमक आली. पण निशाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी नको करूस, घेणारेस का सांग हे पुस्तक, असे म्हणत राधाने पिशाच्य करणी हे पुस्तक निशाच्या हातात टेकवलं. घेऊनच फिरत होतीस का पुस्तक? ठीक आहे, मग आता मी घरी जाते आणि पाहते पूर्ण मॅटर, ठीक आहे, निशा म्हणाली. हो, पूर्ण नीट वाच आणि त्याच्यामध्ये जे काही दिलं आहे तसंच कर, राधा म्हणाली. परत तीच लाल चमक राधाच्या डोळ्यात आली. पण यावेळी निशाला ते लक्षात आलं. पटकन निशा आपली भाजीची पिशवी घेऊन भाजी मंडईतून बाहेर आली. तिने मागे वळून पाहिलं तर राधा सुद्धा तिथून निघून गेली होती. निशाला आश्चर्य वाटलं. राधा इतक्या लवकर पुस्तक देऊन गेली आणि जणू गायबच झाली. बावळट, निशा स्वतःशीच म्हणाली. निशा घरी आली. आधी सगळं घरकाम उरकून घेऊ आणि मग निवांत हे पुस्तक वाचू, असं स्वतःशीच म्हणत तिने घरातील कामे उरकायला घेतली. काहीच वेळात तिने सर्व कामे उरकली. कामे उरकेपर्यंत दुपार झाली आणि ती दुपारी ते पुस्तक वाचायला बसली. त्या पुस्तकात काही कथा होत्या. कथेची सुरुवात ही प्राचीन काळात पिशाच्य आणि दानव राक्षस यांना सिद्धी कशा मिळाल्या यापासून झाली. पुढली काही पानं सोडून बाकी पानांवर तिने नजर फिरवली. त्यात जबरदस्त टोटके होते आणि मग त्या विषयावर ती आली. जर सगळ्या दुःखातून आणि दारिद्र्यातून मुक्त व्हायचं असेल तर वाट पहा फक्त 10 दिवस, असा मजकूर त्यात लिहिला होता. निशाने विचार केला, दारिद्र्य जाणार म्हणजे नक्कीच काहीतरी घबाड हाती लागणार, कारण अशा काळ्या सिद्धी पैसा मिळवून देतात हे तिने कुठेतरी वाचलं होतं. जर घबाड मिळत असेल तर 10 दिवस नॉट अ बिग डील, लेट्स ट्राय इट, असे विचार तिच्या मनातून चमकून गेले. त्यात एक कृती सांगितली होती. तसे निशाने ती कृती करायला सुरुवात केली. प्रथम मांडी घालून शांत बसावे. उजव्या हाताचं मधलं बोट डाव्या हातांच्या तळव्यावर ठेवून हा मंत्र म्हणावा, ओम स्वाहा, पिशाच्य करणी प्रारंभ. त्यानंतर अजून काही देवबंधन मंत्र होते, तेही तिने म्हटले. खरंच मूर्खपणाचा कळस आहे नुसता, पण पैसा मिळत असेल तर काही पण करायला तयार आहे मी. थांब राधे, चांगलं हसं करते तुझं, थांब, निशा स्वतःशीच पुटपुटली. संध्याकाळ झाली तशी तिची मुलगी पूर्वा डान्स क्लासवरून घरी आली. तसे निशाने पुस्तक बंद केले आणि उरलेलं नंतर वाचू म्हणून बुकमार्क लावून ठेवला. निशाने सर्व काम उरकलं. रात्रीचं जेवण झालं. घरात सगळ्यांची निजानीज झाली. निशा आवरून बेडरूममध्ये आली. तिचा नवरा निशांत आधीच झोपलेला होता. तिने पण अंग टाकलं. तसं लागलीच तिला झोप आली. काही वेळ गेला. अशा आवाजाने निशाला जाग आली. कोणता नळ गळतोय? पण घरातले तर सगळे नळ आत्ताच दुरुस्त केलेत, मग अचानक असा कसा बिघाड होईल? जाऊ दे, असा विचार करत आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून निशा परत झोपली. पण तो आवाज तिला झोपू देत नव्हता. तो आवाज आता अगदी स्पष्ट ऐकू यायला लागला होता.
कुठला नळ चालू आहे हे पाहायला आणि तो नळ बंद करायला ती उठली. तिने बाथरूम, टॉयलेट आणि बेसिनचे नळ चेक केले, पण सर्व काही ठीक होतं. पण टपटप सुरूच होती. म्हणून चेक करायला ती किचनमध्ये गेली आणि कमी व्हॅटचा मंद प्रकाश असणारा लाईट तिने सुरू केला. किचनमधील नळ तिने चेक केला, पण तो सुद्धा ठीक होता. मग हा आवाज कुठून येतोय? तिच्या मनात विचार चमकून गेला आणि अचानक तिचं लक्ष माळ्यावर गेलं. तिच्या उघड्या असलेल्या माळ्यावर एक आकृती पाय खाली सोडून बसली असल्याचं तिला दिसलं. मंद प्रकाशात तिचे मळकट पांढरे कपडे दिसत होते, ज्यावर रक्ताचे डाग होते. काळे पांढरे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरले होते. हा आपला भास आहे की तिथे खरंच काहीतरी आहे ह्याची खात्री करण्यासाठी ती थोडं पुढे गेली. तसे अचानक त्या आकृतीने आपले दोन्ही सडलेले मोठे पंजे आणि पांढरी नखे असलेल्या हाताने चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. राकट काळा जबडा, लाल निखाऱ्यासारखे मोठे डोळे, त्यात काळे भुबुळ, रक्ताळलेले दात आणि 2 दातांपेक्षा थोडे मोठे सुळे, ज्यामधून रक्त गळत होतं. प्रेतात असल्यासारखं काळसर रक्त, आणि त्या रक्ताचाच टप टप असा आवाज पूर्ण घरात भरला होता. प्रचंड घाबरून एक मोठी किंकाळी निशाच्या तोंडून फुटली, पण तिला जाणवलं की आपल्या किंकाळीचा आवाजच आला नाही. हळूहळू ती आकृती भिंतीवर एखाद्या कोळ्यासारखी चढू लागली. तिने मागे वळून निशाला पाहिलं आणि ती गायब झाली. तो सर्व भयंकर प्रकार पाहून निशा चक्कर येऊन पडली. काहीच वेळात सकाळ झाली. सकाळी तिच्या नवऱ्याने म्हणजेच निशांतने तिला पाणी मारून उठवलं. काय ग, काय झालं? किचनमध्ये बेशुद्ध होऊन अशी कशी पडली होतीस? निशांतने काळजीने विचारलं. काही नाही, बस भास झाला मला, निशा म्हणाली. भास? कसला भास? निशांतने विचारलं. काही नाही, बस असंच. तुम्हाला ऑफिसला जायचं असेल ना? असं म्हणून निशा उठली आणि पटापट आवरू लागली. आवरता आवरता ती विचार करत होती, ते काय होतं जे मी काल पाहिलं? भास की सत्य? भासच असणार. कदाचित ते पुस्तक वाचलं आणि त्यातलं एक पिशाच्य तसंच होतं, म्हणून मला पण अगदी तसाच भास झाला, बाकी काही नाही. तिने निशांतला डबा दिला. तसेच पूर्वाला म्हणजेच तिच्या लहान मुलीला स्कूल बसमध्ये बसवलं आणि सगळे आवरून शॉवर घ्यायला बाथरूममध्ये गेली. तिने अंगाला शॉवर जेल लावलं आणि डोळे मिटून पाणी अंगावर घ्यायला शॉवर सुरू केला. अचानक एक भयानक दुर्गंधी तिच्या नाकात भरली. तिने डोळे उघडून पाहिलं. शॉवरमधून रक्ताचे तुषार तिच्या अंगावर पडत होते. ते दृश्य पाहून तिचा श्वासच अडकला आणि हृदयाचे ठोके खूप वाढले. पटकन तिने शॉवर बंद केला आणि आपल्या शरीराकडे बघितलं, पण अंगावर रक्ताचा टिपूसही नव्हता. थरथरत्या हाताने तिने परत शॉवर सुरू केला, तर सगळं काही ठीक होतं. शॉवरमधून नॉर्मल पाणीच पडत होतं. पाणी बंद करून तिने कपाळावर हात मारला आणि स्वतःशीच हसली. तिने पुन्हा अंगाला शॉवर जेल लावलं आणि परत शॉवर सुरू केला. पण आता त्यातून असंख्य काळ्या वळवळणाऱ्या आळ्या तिच्या सर्व अंगावर पडल्या आणि पसरल्या. ते दृश्य पाहून ती मोठ्याने ओरडू लागली, पण व्यर्थ. तिचा आवाज तिच्याशिवाय कुणालाच ऐकू जात नव्हता. ती थैथयाट करू लागली. हाताने त्या आळ्या हटवू लागली, पण शॉवरमधून अजून त्या पडतच होत्या. आता त्या तिच्या नाकात तोंडात जाऊ लागल्या. तिला भोवळ आली आणि ती खाली पडली. शॉवर सुरूच होता, त्यामुळे काही वेळातच तिला शुद्ध आली. शॉवर बंद करून कशीबशी आंघोळ आटपून ती बाहेर आली, पण आतून ती पुरती हादरून गेली होती. अजूनही तिला अंगावर आळ्यांची जाणीव होत होती. कसा तरी स्वयंपाक वगैरे आटपून ती जरा हॉलमध्ये येऊन कोचावर लवंडली. काही वेळ गेला तसे पूर्वा शाळेतून घरी आली. मम्मी असे ओरडत तिने निशाला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने निशा घडलेलं सगळं तात्पुरतं विसरली. मग दोघी मायलेकींनी जेवण आटपलं आणि पूर्वाचा गृहपाठ करत दोघी हॉलमध्ये बसल्या. संध्याकाळी 5च्या दरम्यान निशांत सुद्धा घरी आला. त्याने सगळ्यांसाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणली होती. ती पाहून पूर्वा खूप खुश झाली. काही वेळात निशांत अंघोळ आटपून हॉलमध्ये आला. निशाने चहा बनवून आणला, सोबत पेस्ट्री सुद्धा आणली. चहा घेत
त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग रात्री निशाने छान मसाल्याची खिचडी आणि कढी सोबत मसाला पापड असा मस्त बेत केला. मध्ये असेच काही दिवस गेले. सर्व काही नेहमीप्रमाणे ठीक चालू होतं, पण तरी सुद्धा निशाच्या मनात थोडीफार भीती होतीच. एके दिवशी पूर्वा शाळेत आणि निशांत ऑफिसला गेल्यावर निशा अंघोळ करायला बाथरूममध्ये आली. पण का कोण जाणे, यावेळी तिने शॉवर न घेता बादलीमध्ये पाणी भरून घेतलं. घाबरत घाबरत तिने अंघोळ उरकली आणि पटकन बाहेर आली आणि तिने सुटकेचा सुस्कारा सोडला. मग वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. काही वेळाने अचानक मशीनमधून खडखड आवाज येऊ लागला. कपडे एकीकडे झाल्यामुळे असेल कदाचित, असा विचार करून निशाने मशीन बंद करून काय झालं आहे ते चेक करायला झाकण उघडलं. पण आतमध्ये सर्व काही ठीक होतं. मग कपडे थोडे नीट एकसारखे करावे या विचाराने तिने आत हात घातला आणि एकदम मशीन सुरू होऊन जोर जोरात फिरू लागलं. अचानक 2 हात मशीनमधून बाहेर आले असल्याचं तिला दिसलं. ते तेच सडके काळे हात होते जे बाहेर येऊन निशाला आत खेचू लागले. निशा डोळे बंद करून किंचाळू लागली. हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या हातांची पकड मजबूत होती. ती परत चक्कर येऊन पडणारच होती. इतक्यात सगळं पूर्ववत झालं, असं की जसं काही झालंच नव्हतं. ती आता समजून चुकली होती की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे. पण हे कसं शक्य आहे? माझ्या घरात तर देव आहेत, मग तरी सुद्धा असं कसं होऊ शकतं? तिच्या मनात विचार चमकून गेले. तिने ताबडतोब देवघराजवळ धाव घेतली आणि समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसला. सगळे देव काळे पडले होते. ती आता रडायलाच लागली. थोडं सावरल्यावर तिने परत देवपूजा केली. ती सर्व देव घासायला लागली. तिने काळे झालेले देव पूर्ववत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरी सुद्धा देव तसेच काळेच राहिले. तिने शेवटी देवासमोर दिवा लावला, पण तो सुद्धा झटकन विझला. काय होतंय हे? तिच्या मनात विचार आला. मागचे काही दिवस आठवल्यावर तिला आठवलं की गेले काही दिवस तिने देवाची पूजाच केली नव्हती. हे असं कसं होईल? पूजा कशी राहू शकते? तिच्या डोक्यात विचार चमकून गेले. पण तिला आठवलं की जेव्हा ती पूजा करायला जायची तेव्हा काही ना काही अडथळा यायचा आणि ती पूजा करायची विसरून जायची. ते पिशाच्य करणी पुस्तक आणून नक्कीच आपण खूप मोठी चूक केली आहे असं तिला वाटू लागलं. तिने ते पुस्तक उघडलं आणि आता यावेळी तिने नीट अगदी पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली. आणि आपण किती मोठी आणि गंभीर चूक केली आहे हे तिच्या लक्षात आलं. निशाने शांत डोक्याने पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली. प्रस्तावनेमध्ये स्पष्ट शब्दात चेतावणी होती. हा ग्रंथ वाचणाऱ्यास पिशाच्याकडून त्रास उद्भवतो. ते पिशाच्य सतत तुमच्या मागे सावलीसारखं उभं असतं. तुमचं भय हेच त्याचं खाद्य आहे. जितकी तुम्हाला भीती वाटेल तितके ते सशक्त बनतं. ज्याचा औरा खूप तेजस्वी असेल त्यानेच या ग्रंथाच्या वाट्याला जावं. एकदा का या जंजाळातून तुम्ही सुखरूप निघालात तर सोन्याच्या राशीत लोळाल. जे काम कराल, मग ते काहीही असो, त्यात सतत प्रगती आणि पैसा प्राप्त होईल. पण जर तुमचे मन कुठे कमजोर पडलं आणि त्यात तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही सुटाल. पण जर तुमचा आत्मा कमजोर पडला तर तो आत्मा त्या पिशाच्याचा गुलाम बनून राहील. त्यामुळे विचार करूनच हा ग्रंथ वाचावा. एकदा वाचन सुरू झाल्यावर काहीही करून तो ग्रंथ पूर्ण वाचावाच लागेल. ग्रंथ वाचण्यास सुरू केल्यावर माघार घेता येणार नाही. हे सर्व वाचून निशा प्रचंड घाबरली आणि आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करू लागली. हा ग्रंथच जर नष्ट केला तर? तिच्या मनात विचार आला. पण पुढल्या ओळीतच तिची योजना फेल झाली. त्यात लिहिलं होतं, हा ग्रंथ अजेय आहे. तो जळत नाही, पाण्यात बुडत नाही आणि एकदा का कुठल्या घरात आला की आपलं काम झाल्याशिवाय त्या घरातून बाहेर जात नाही. कारण हा ग्रंथ जिवंत आहे, सजीव आहे. हे वाचून तर निशाला धक्काच बसला. तिचे हातपाय थरथरू लागले. तिने हळूच ग्रंथ कानाजवळ नेला तर तिला खरंच ग्रंथ श्वास घेत असल्याचं जाणवलं. पण त्या ग्रंथाचा श्वासोश्वास थोडा मंद गतीने होत होता. तिच्या अंगावर काटा उभा राहिला.
तिने पुन्हा तो ग्रंथ उघडला आणि पुढली ओळ वाचली आणि ती वाचून तिचे सर्व आवासनच गळून पडलं. ती खूप बेचैन झाली. तिला भीतीमुळे उलटी करायची इच्छा होत होती. आता आपल्याला देव सुद्धा वाचवू शकणार नाहीत हे तिला कळून चुकलं. कारण होतं तिने सुरुवातीस म्हटलेला देवबंधन मंत्र. हा मंत्र न म्हणण्याचा सल्ला लेखकाने दिला होता. होय, लेखकाने संपूर्ण ग्रंथ चर्मपत्रावर लिहिला होता, पण प्रस्तावना कागदावर लिहिली होती, जसे की ती नंतर कुणीतरी लिहून त्या ग्रंथाला जोडली आहे. निशा स्तब्ध झाली. ती एकटक शून्यात बघत बसली. आपल्याकडून इतकी मोठी कशी चूक झाली? सहसा आपण कुठलं पुस्तक वाचताना प्रस्तावना वाचत नाही आणि त्याने काही फरक सुद्धा पडत नाही. पण इथे तर आता जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता मी काय करू, असे विचार तिच्या डोक्यात चमकत होते. तिचं डोकं विचार करून करून सुन्न झालं होतं. ती अजूनही शून्यात हरवली होती. पूर्वा घरी आल्याची जाणीव सुद्धा तिला झाली नाही. मम्मा, मला भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना, पूर्वा तिचा गाऊन ओढत म्हणाली. तशी निशा भानावर आली. स्वयंपाकघरात जाऊन तिने पूर्वासाठी खाऊ बनवून आणला, पण तिचे कशातच लक्ष लागत नव्हतं. ती सतत तोच विचार करत होती. पूर्वाचे खाणे झाल्यावर दोघीही थोडा वेळ आराम करण्यासाठी बेडरूममध्ये आल्या. निशा पूर्वाला थोपटत होती. पूर्वा झोपली होती. विचार करता करता निशाचा सुद्धा डोळा लागला. थोड्या वेळाने तिला जाग आली. ती पूर्वाकडे पाठ करून झोपली होती. तिने कूस बदलली आणि तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. पूर्वा तिच्याकडेच बघत होती. तिचे डोळे लाल झाले होते. तिचा पूर्ण चेहरा विद्रूप आणि चाकूने कट केल्यासारखा दिसत होता. रक्त ओघळून सुकलं होतं. काळे दात दाखवत ती केविलवाण्या स्वरात, मम्मा, मम्मा, मला वाचव, अशी आर्त हाक देत होती. पूर्वा! निशाने किंकाळी फोडली. कुठलीही आई आपल्या मुलीची अशी दुर्दशा कशी पाहू शकेल? निशा अचानक अशी ओरडल्यामुळे पूर्वा जागी झाली. मम्मा, काय झालं? मम्मा! पूर्वा निशाचा चेहरा आपल्या इवल्याशा हातात घेऊन विचारत होती. तसे निशा भानावर आली. समोर तिला पूर्वा दिसत होती. ती ठीक होती. निशाने तिला उचलून घट्ट मिठी मारली आणि तिचे मुके घेऊ लागली. मम्मा, अगं सोड ना, काय झालं तुला? पूर्वाने विचारलं. काही नाही पिल्लू, वाईट स्वप्न होतं, निशा म्हणाली. एवढ्याशा पूर्वाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तू पण ना मम्मा, असं म्हणून पूर्वाने तिच्या गालावर एक गोड पापा दिला. त्या इवल्याशा स्पर्शाने निशाचे दुःख आणि भीती थोडी कमी झाली. पण पुढे काय वाढून ठेवलं होतं याचा निशाला अंदाज आला होता आणि आपल्या पाठीशी कुणीही नाहीये याचा प्रत्यय सुद्धा तिला आला होता. अगदी देवही आपल्या पाठीशी नाहीत हे तिला कळून चुकलं होतं आणि ते सुद्धा आपल्याच मूर्खपणामुळे. संध्याकाळी निशांत घरी आला. तशी पूर्वा पप्पा असे ओरडत निशांतच्या जवळ गेली, पण निशांतने तिच्याकडे लक्षही दिलं नाही आणि तो सरळ रूममध्ये निघून गेला. हल्ली निशांत सुद्धा खूप चिडचिडा आणि सतत टेन्शनमध्ये असायचा. पूर्वाला खूप वाईट वाटलं, पण निशाने तिची समजूत काढली. रात्रीचं जेवण खूप शांततेत झालं, जे खरं तर खूप अनपेक्षित होतं. सतत आनंदी असणाऱ्या घरावर एक अवकळा पसरली होती. रात्री निशा आणि पूर्वा एकमेकींना घट्ट बिलगून झोपल्या. सगळ्यांच्या मनात सतत एक अनामिक हुरहुर होती, पण कळत नव्हतं की नेमकं झालंय तरी काय. दुसऱ्या दिवशी सुद्धा सगळं शांततेत आटपून पूर्वा शाळेत आणि निशांत ऑफिसला निघून गेला. घरात मरणाची शांतता पसरली आणि त्यात निशा नेहमीप्रमाणे एकटीच होती. ऐन हिवाळ्यात ढग दाटून आले होते, त्यामुळे वातावरण बदललं होतं. पण पाऊस पडत नव्हता, त्यामुळे वातावरणात वेगळाच कोंदट आणि उदासपणा भरला होता. निशाला आता जिथे नजर जाईल तिथे भीती वाटत होती. माळ्यावर, मशीनकडे, शॉवरवर. घरातल्या शांततेत कुणीतरी श्वास घेत असल्याचा भास तिला होत होता. हो, तोच ग्रंथ. त्याचा श्वासोश्वास वाढला होता. आज त्याचा या घरातला 5वा दिवस होता. निशाने भराभर काम आटपलं. शेजारी नायर काकूंकडे जायचं आणि पूर्वा येईस्तोवर तिथेच थांबायचं.
आज ग्रंथ उघडायचा नाही असं तिनं पक्क मनात ठरवलं. घरात राहून जीव जाईल की काय असं तिला वाटत होतं. नायर काकू या स्वभावाने अतिशय मायाळू तसेच रूपांनी अगदी देखण्या होत्या. 40 वय असूनही एकदम तरुण वाटायच्या. निशाला त्यांचे अजूनही काळे असलेले आणि कमरेपर्यंत येणारे घनदाट केस खूप आवडायचे. खूप हेवा वाटायचा तिला त्यांच्या केसांचा. त्या तिला नेहमी खाण्यात आणि वापरण्यात नारळ तेलाचा सल्ला द्यायच्या. बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे छान हसून काकूंनी तिचं स्वागत केलं. सोबतीला आप्पे आणि चटणी केली. थोडा वेळ गप्पा मारल्यावर निशाला थोडं हलकं वाटू लागलं. काही वेळाने काकू चहा बनवायला किचनमध्ये गेल्या. निशा सुद्धा त्यांच्या मागे गेली. पाठमोऱ्या काकूंची वेणी पाहत ती उभी होती. अचानक तिला त्यांच्या वेणीत हालचाल दिसू लागली. ते पाहून निशा अचानक ताठ झाली. ती वेणी हळूहळू मोठी होऊ लागली आणि अचानक ती एका मोठ्या काळ्या भयानक सापात बदलली असल्याचं निशाला जाणवलं. तो मोठा साप फुटकार करत तिच्याकडेच येत असल्याचा भास तिला झाला. निशा जागेवरच खिळून राहिली. तिला जाणवलं की तो भला मोठा साप तिच्या गळ्याभोवती आवळू लागला आहे. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. निशा, निशा क्या हुआ बेटा? दुरून कुठून तरी तिला नायर काकूंचा आवाज आल्यासारखं वाटलं आणि ती भानावर आली. भानावर येताच तिला समजलं की ती भीतीने ओरडली होती. तिचे दोन्ही हात गळ्याभोवती होते. कुछ नहीं आंटी, मैं ठीक हूं, मैं अब घर चलती हूं, पूर्वा आती ही होगी असे म्हणत ती तिथून धावतच निघाली. अपना ख्याल रखना, नायर काकू काळजीत तिला जाताना पाहत म्हणाल्या. घरी येऊन तिने पटकन दार बंद केलं. तिला दरदरून घाम फुटला होता आणि तिच्या गळ्याची आग होत होती. काय आहे हे, भास की सत्य? कारण अनुभूती तर होती. तिच्या मनात विचार आला. तिने आरशात पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिच्या गळ्याभोवती हलका लाल वळ होता. म्हणजे जे काही घडलं ते सत्य होतं. तिने तडक ग्रंथाजवळ धाव घेतली कारण उत्तर त्यातच होतं. पुढील पाने वाचताना तिच्या चेहऱ्यावरची काळजी आणि भीती अजूनच वाढली. तिच्या मनात खोल कुठून तरी आवाज आला, ही तर फक्त सुरुवात आहे. तो दिवस तसाच गेला. आज 8वा दिवस होता. गेले 3-4 दिवस निशाला खूपच त्रास झाला होता. भीतीने बेशुद्ध होणं, ती काय करत आहे आणि नेमकं करायचं काय आहे याचा ताळमेळ न बसणं हे तर रोजच झालं होतं. ती तासनतास काय करायची हे तिला आठवायचंही नाही आणि जेव्हा ती भानावर यायची तेव्हा ती कुठल्या तरी वेगळ्या जागेत असायची आणि तिला हेही आठवायचं नाही की ती तिथे आली कशी. ती खूप घाबरली होती. काही वाईट गोष्टी ती करत होती हे तिला जाणवायचं, पण आपण काय करत आहोत ते आठवायचं नाही. पण आज तर कहरच झाला. पूर्वा संध्याकाळी खेळून घरी आली. मम्मा, काहीतरी खायला दे ना, पूर्वा नेहमीप्रमाणेच म्हणाली. ऍपल खाशील पिल्लू? निशाने विचारलं. हो चालेल, मी हातपाय धुवून येते, पूर्वा म्हणाली. तसे निशाने फ्रीजमधून एक सफरचंद बाहेर काढलं. इतक्यात पूर्वा तिथे आली. दे आई सफरचंद. निशाने तिला सफरचंद देण्यासाठी हात पुढे केला आणि अचानक तिच्या कानावर जोरदार हाक पडली. निशा, अगं काय करत होतीस आणि अशी काय हसत होतीस राक्षसासारखी? तो आवाज निशांतचा होता. दैवकृपेने निशांत आज लवकर घरी आला होता. स्वतःकडील चावीने त्याने दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून तो जागेवरच थिजला होता. निशा पूर्वाचा हात हातात घेऊन तिच्या हातावर चाकू चालवणारच होती. तेवढ्यात निशांतने तिला हाक मारून थांबवलं होतं. त्याच्या ओरडण्याने निशा भानावर आली. निशांत धावत पूर्वाजवळ गेला. पूर्वा खूप आक्रोश करत होती. तिच्या अस्ताव्यस्त झालेल्या केसांवरून आणि कपड्यांवरून निशा आणि पूर्वामध्ये झटापट झाल्याचं साफ दिसत होतं. निशांतला तर चक्कर यायचीच बाकी होती. पूर्वा थोडक्यात वाचली होती. हे सगळं काय आहे निशा? निशांतने विचारलं. तो रागाने थरथरत होता, पण निशाचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा पाहून त्याच्या रागाची जागा आता काळजीने घेतली. आज त्याने बऱ्याच दिवसानंतर निशाला जवळून बघितलं होतं. तिचे डोळे खोल गेले होते आणि वजनही बऱ्यापैकी कमी झालं होतं. जणू कोणीतरी तिची प्राणशक्ती ओढून घेत होतं.
निशा, काय झालंय ग? निशांचा आवाज थोडा नरमला. निशा थोडी थबकली. शब्दांची मनात जुळवाजुळव करून तिने सर्व काही निशांतला सांगितलं. मला माफ कर निशांत, मला स्वतःला समजत नाहीये की मी आता काय करू, रडत रडत निशा म्हणाली. ती खूप हतबल होऊन बोलत होती. ठीक आहे, बघू, काहीतरी मार्ग नक्की निघेल यातून. पण तुर्तास मी पूर्वाला काही दिवसांसाठी तुझ्या आईकडे पोचवतो, निशांत म्हणाला. त्या रात्री निशा अंधारात एका कोपऱ्यात बसून रडत होती. खूप वेळापासून रडत असल्यामुळे तिचे अश्रूही सुकून गेले होते. पण आज जे काही घडलं होतं त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. ती नेहमी विचार करायची, हे जग किती स्वार्थी आहे. पैशांसाठी लोक कुणाचाही जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत, पण ते स्वतःच्या माणसांच्या जीवासोबत नाही खेळत. आणि मी तर आज, काय होतंय मला, आज माझ्या मुलीच्या जीवावर मी उठले. रात्रभर निशा हॉलमध्ये सोफ्यावर पडून होती आणि बेडरूममध्ये पूर्वा निशांतच्या कुशीत झोपी गेली होती. झाल्या प्रकारामुळे ती सुद्धा खूप घाबरली होती, पण शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे ती लवकरच झोपी गेली. रात्रभर निशा आणि निशांत दोघेही तळमळत होते. दोघांचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. निशांतला तर अजिबात कळत नव्हतं की आता काय करावं. एरवी निशाने त्याला ह्या बाबतीत सांगितलं असतं तर त्याचा विश्वास बसला नसता, पण आज त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलं होतं. पचनी पडत नसूनही ते स्वीकारावं लागणारच होतं. पण सर्वात आधी पूर्वाला सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं. म्हणूनच ठरल्याप्रमाणे अगदी सकाळी ब्रश केल्याबरोबर त्याने पूर्वाचे जे हातात येतील ते कपडे, शाळेची पुस्तकं आणि इतर काही वस्तू एका बॅगमध्ये भरल्या आणि तडक तिला त्याच शहरात राहणाऱ्या तिच्या आजीच्या घरी तो सोडून आला. एवढ्या सकाळी सकाळी आल्यामुळे कविताताई म्हणजेच निशाची आई सुद्धा थोडी आश्चर्यचकितच झाली होती. असं अचानक पूर्वाला इथे सोडण्याबद्दल आईने विचारले असता निशांत म्हणाला, आई, आत्ता काहीही विचारू नका, वेळ आल्यावर नक्की सांगेन. तुर्तास पूर्वाला काही दिवस ठेवा. तिच्या शाळेची पुस्तकं मी घेऊन आलोय आणि एक व्हॅनवाला पण सांगून ठेवला आहे. तो रोज पूर्वाला शाळेत घेऊन जाईल आणि घेऊन येईल. काळजी घ्या, निघतो मी, असे सांगून तो पूर्वाच्या आईला काळजीत टाकून घरी आला. कविताताईंना त्या सर्व प्रकाराने थोडा शॉकच बसला होता, पण अर्थातच पूर्वा घरी आल्याचा आनंद जास्त मोठा होता. त्यांनी पूर्वाला घरी काय झालं ह्याबद्दल विचारलं असता तिने फक्त आपले खांदे उडवले आणि मानेनी मला काहीच माहित नाही असं सांगितलं. आपल्या घरात काय चाललं आहे याबद्दल बाहेर कोणाशीही काहीही बोलायचं नाही, अगदी आजी आजोबांना सुद्धा काही सांगायचं नाही, अशी समज निशांतने आधीच पूर्वाला देऊन ठेवली होती. आणि पूर्वा सुद्धा एक समजूतदार मुलगी होती. सध्या घरात असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य तिला लक्षात आले होते, त्यामुळे तिनेही काहीच माहीत नसल्याचा आव आणला. शिवाय आजी आजोबांकडे जायचं म्हणजे प्रत्येक लाड पूर्ण होणार याचा आनंदही तिला होताच. आजोबा सुद्धा पूर्वाला पाहून खूप खुश झाले होते. पूर्वाला सोडून निशांत घरी आला तसे त्याला दिसले की संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडलं होतं. सर्व फर्निचरची उलथापालथ झाली होती. ती शक्ती, ते पिशाच आता भयंकर चिडलं होतं. त्या पिशाचाने आता सरळ सरळ निशाच्या शरीरावर कब्जा जमावला होता. पण का कुणास ठाऊक निशांत समोर त्याचं काहीच चालत नव्हतं. त्याच्या हातून शिकार निघून गेली होती याचा त्याला चांगलाच राग आला होता. निशा जेवढी दुःखात होती तेवढंच ते पिशाच खुश होत होतं. लोकांचे दुःख, भीती हेच तर त्याचं खाद्य होतं. त्याला स्वतःचं शरीर नव्हतं, पण तो एक धूररूपी आत्मा नक्कीच होता. एक आठवण जी त्या पुस्तकाद्वारे जपली गेली होती. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष ती सतत हस्तांतरित होत होती. काय होतं ते? कोणाचा तरी लोभ, मत्सर, वासना जिने अगदी नीचतेचा उच्चांग गाठला होता. पापांची परिसीमा ओलांडली होती. एक पिशाच ज्याला एका पापी मांत्रिकाने आवाहन करून पुस्तक रूपात कैद करून ठेवलं होतं. कुणालाही संशय येणार नाही असे निरागसतेचे मुखपृष्ठ धारण करून ते पिशाच आपली भूक भागवत होतं.
वाचाल तर वाचाल ही व्युक्ती त्याच्यासाठी वाचाल तर मराल अशी झाली होती. त्याला भूक कशाची होती? रक्तमांसाची नाही, तर त्याला भूक होती आत्म्याची. कारण शरीरातील ऊर्जेचा केंद्रबिंदू हा आत्मा असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये औरा म्हणतो. आणि त्या पिशाच्याला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आत्म्यापासून ऊर्जा मिळत होती. त्याला नष्ट करता येणार नाही का? हा ग्रंथ जाळून टाकला तर? अग्नी कधीच भेदभाव करत नाही. जे त्याच्या भक्ष्यस्थानी पडेल त्याला ते पवित्र करते. पण नाही, त्या शक्तींनी काही चोर वाटा शोधून ठेवल्या होत्या. त्या ग्रंथाला जाळलं तरी तो राखेतून परत येऊ शकत होता. मग त्याला नष्ट करण्याचा काहीच मार्ग नव्हता का? नक्कीच असणार. ज्या गोष्टीची सुरुवात आहे त्याला अंतही नक्कीच असणार. मग त्या अंताची किंमत बलिदानही असू शकते का? निशांत दार उघडून घरात आला. डोळ्यासमोरचा देखावा पाहून तो समजून गेला होता की नक्की काय घडलं असणार. पण ही वेळ रागवायची अथवा नाराज व्हायची बिलकुलच नव्हती. ही वेळ होती शांत डोक्याने विचार करायची. निशा एका कोपऱ्यात गुडघे छातीजवळ घेऊन त्यावर हात बांधून आराम खुर्चीप्रमाणे मागे पुढे झुलत होती. तिचे केस विस्कटलेले आणि डोळे लाल दिसत होते. जणू त्यात रक्त उतरलं होतं. ती खुंची नजरेने निशांतकडे पाहत होती, पण काही करू शकत नव्हती. मुळात ती नजर, ते अस्तित्व तिचं नव्हतंच. त्या पिशाचाने तिच्या शरीराचा ताबा घेतला होता, पण ही वेळ त्याची नव्हती. तो कमकुवत होता, पण फक्त थोडा वेळ. रात्र झाली की तो आपला डाव साधणार होता आणि या गोष्टीची भणक निशांतला सुद्धा लागली होती. त्याला कळून चुकलं होतं की आज रात्री अटीतटीचा सामना होणार आणि ह्याच लढाईसाठी तो आता तयार होणार होता. त्याला काही अस्त्रशस्त्र हवी होती आणि त्याला हे सुद्धा माहीत होतं की ती कुठे मिळतील. घरी आल्याबरोबर निशांत अंघोळ करून सरळ देवघरात गेला. देवघरात सगळे देव तसेच काळे पडले होते. देवांना बांधून ठेवलं होतं की काय अशी शंका त्याच्या मनात आली. पण त्याला काय करायचं ते माहीत होतं. एक अचेतन मन जणू त्याचं मार्गदर्शन करत होतं. निशांतने सुद्धा त्या मनाप्रमाणे करायचं ठरवलं. एक अदृश्य आदेश. त्याने त्याची नित्य पठणाची तुळशीमाळ घेतली आणि दत्तगुरु बीजमंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम द्रा दत्तात्रयाय नमः. जशी जशी आवर्तनं होत होती तशी तशी निशामधील ती शक्ती अस्वस्थ होत होती. 108 आवर्तनं झाल्यावर ती माळ निशांतने अगदी निडर होत निशाजवळ जाऊन तिच्या डोक्याला टेकवली. जसा त्या माळेचा स्पर्श झाला तसे ती शक्ती जणू पेट घेतल्यासारखी तळमळू लागली आणि निशा बेशुद्ध पडली. ती अनिष्ठ शक्ती तिच्या स्त्रोताजवळ परत गेली होती. हा अंत होता का? ती हरली होती का? नाही, अजिबात नाही. तिला रात्र होईपर्यंत आपली शक्ती टिकवायची होती, वाढवायची होती. कारण आज अमावस्या होती. मात्र आत्ताची वेळ त्या शक्तीसाठी बरोबर नव्हती. ती आत्ता लढू शकत नव्हती. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. एक मोठी भरारी घेण्यासाठी त्या शक्तीने 2 पावले मागे घेतली होती आणि निशांत हे जाणून होता. त्याने त्वरित पावले उचलली. निशाला बेडरूममध्ये झोपवून त्याने दार बाहेरून लावून घेतलं. आता त्याला वाट धरायची होती ती निर्गुण मठाची. आनंदनगर येथे दत्तगुरूंचा एक निर्गुण मठ होता. निशांत दर गुरुवारी सकाळी घरून थोडं लवकर निघून इथे दर्शनाला येत असे आणि मगच ऑफिसला जात असे. त्यामुळे मठात सगळ्यांशी त्याची ओळख होती आणि ओळख होती मठात कधी कधी वावरणाऱ्या एका व्यक्तीशी. ती व्यक्ती थोडी वेगळी होती. ती नेहमी आपल्याच धुंदीत असे, पण सतत काही ना काही करण्यात गुंग असे. कधी संपूर्ण मठ झाडून काढत असे, कधी मठात स्वयंपाक करण्यात गुंग असे, तर कधी भजन म्हणण्यात गुंग असे. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होतं. त्या व्यक्तीकडे पाहिलं की जीवनातली सगळी दुःख विसरायला व्हायची. निशांत त्यांच्याशी प्रत्यक्षात कधी बोलला तर नव्हता, पण दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यावर तो त्या व्यक्तीच्या सुद्धा पाया पडत असे आणि ती व्यक्ती सुद्धा दोन्ही हातांनी अगदी साईबाबा जसे देतात तसे आशीर्वाद देत असे. निशांतचे मन वारंवार त्याला सांगत होतं
आजच्या संकटात जर कोणी मदत करेल तर ते हे बुवाच करतील. काहीच वेळात तो मठात पोहोचला. त्यावेळी ती व्यक्ती म्हणजेच ते बुवा मठ झाडता झाडता कुठलंसं भजन मंत्र जपत होते. निशांत आला खरा, पण त्यांना काय सांगावं, कुठून सुरुवात करावी हे न समजल्याने थोडं दूर उभे राहूनच तो मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागला. त्याची द्विधा मनस्थिती बुवांनी ओळखली. त्यांनी हातातला खराटा बाजूला ठेवला आणि ते त्याच्या जवळ आले. निशांतनी त्यांना पाहताच नमस्कार केला आणि तो काही बोलण्याच्या आतच बुवा म्हणाले, निशांतराव, हे काय चाललंय? आधी देवांना बांधून ठेवता आणि मग मदत पण मागता. त्यांच्या या वाक्यासरशी त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित झळकलं. ते पुढे म्हणाले, चल, काही हरकत नाही. तसेही परमेश्वराला बांधून ठेवणारा या ब्रह्मांडात जन्मला नाही. हा, काही वेळ परमेश्वराची शक्ती थोपवून ठेवली जाऊ शकते, पण फक्त काही वेळ, आणि तेही परमेश्वराची मर्जी असेल तरच. या विश्वात जे काही घडतं त्या प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं, ज्याला आपण नियती असं म्हणतो. हे सर्व विधी लिखित आहे आणि ते कुणीच बदलू शकत नाही. मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली आहे, पण यामागे एक महान कार्य आहे जे तुझ्या हातून होणे आहे. तेव्हा निसंकोचपणे व्यक्त हो, ते बुवा म्हणाले. तसे निशांतने त्यांना घरात घडलेले सर्व काही सांगितले. असं आहे तर, पण बेटा, हे जे काही झालं ते सर्व तुझ्या पत्नीच्या मर्जीने झालंय. तिच्यावर कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही. तसेच कुठलं वशीकरणही झालेलं नाही. त्यामुळे याची फळं तर भोगावीच लागणार. बळी तर जाणारच, पण आता तू ठरव तो कोणाचा जाईल, बुवा म्हणाले. हे ऐकून निशांतचा चेहरा भीतीने पांढरा पडला. त्याला असं घाबरलेलं पाहून बुवांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित झळकलं. त्यांनी आपला एक हात निशांतच्या डोक्यावर ठेवला. निशांतचे डोळे आपोआप बंद झाले आणि बंद डोळ्यांमागून एक अश्रू ओघळला. आता त्याला समजलं होतं की पुढे काय करायचंय. बुवांना नमस्कार करून तो आपल्या घराच्या दिशेनं निघाला. जाण्याआधी बुवांनी दोन्ही हातांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांच्या मुखातून गणगण गणात बोते असा गजर झाला. महाराजांचा आशीर्वाद घेऊन निशांत घरी जायला निघाला. एका पूजा भांडारापाशी थांबून त्याने यज्ञासाठी लागणारं सर्व सामान घेतलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. अंधार पडण्यापूर्वी त्याला त्याचा यज्ञ संपन्न करायचा होता. तो लगबगीने घरी आला. घरी आल्यावर सर्वप्रथम निशा ज्या खोलीत झोपली होती त्या खोलीच्या बाहेर त्याने एक लक्ष्मण रेषा आखून घेतली. तसे अचानक आत खोलीमधून रागाने ओरडण्याचे आणि धुसफुसण्याचे आवाज सुरू झाले. निशांतने यज्ञाची मांडामांड सुरू केली. यज्ञाभोवती आणि स्वतःभोवती अभिमंत्रित कुंकवाने त्याने रिंगण आखलं. आत खोलीत असलेलं ते पिशाच्य रागाने किंचाळत होते. त्याला कळून चुकलं होतं की बाहेर काय चालू आहे. खरं तर जेव्हा निशांत घराबाहेर पडला होता तेव्हापासूनच त्या पिशाच्याचं पूर्ण लक्ष निशांतवरच होतं, पण त्याला वेगळीच दृश्ये नजरेस पडली होती. निशांत बाहेर एका हॉटेलमध्ये जेवायला आला आहे असं त्या पिशाच्याला दिसलं होतं. ते पिशाच्य अजूनही हवं तितकं ताकदवर झालं नव्हतं. त्यामुळेच त्याच्या समोर एक भ्रम निर्माण केला गेला होता, जो अर्थातच त्या मठातील महाराजांनी केला होता. महाराज त्रिकाल ज्ञानी होते. भूत भविष्य त्यांना सर्व काही अगोदरच दिसलं होतं आणि आता निशांतला सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. ही कीड जी समाजात अराजकता पसरवत होती, एकदा का तिला माध्यम मिळालं की भविष्यात ती काय विध्वंस माजवेल या सर्वांचा विचार करून भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी महाराजांनी निशांतला मार्गदर्शन केलं होतं. आज निशांतची खरी परीक्षा होती. निशांतने यज्ञात लाकडे रचून त्यावर कापूर ठेवून अग्नी पेटवला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे मंत्र म्हणून निशांतने यज्ञास सुरुवात केली. त्याचे हात यज्ञावर चालत होते. त्याच्या मुखातून यज्ञ मंत्र जे कधी त्याने ऐकले सुद्धा नव्हते ते आपोआप निघत होते.
कळसूत्री बाहुलीप्रमाणे जसजसा यज्ञ पूर्णत्वास जात होता तसा त्या पिशाच्याचा रागाचा पाराही वाढत होता. पण ते काही करू शकत नव्हतं. ते पिशाच्य ना ती लक्ष्मण रेषा ओलांडून येऊ शकत होतं, नाही ते घर सोडून जाऊ शकत होतं. ते जरी निशाच्या शरीरात असलं तरी त्याचा ऊर्जा केंद्र हा तो ग्रंथ होता, जो दुसऱ्या खोलीत होता. निशांतने त्यावर अभिमंत्रित भस्म टाकलं होतं, त्यामुळे त्याला ग्रंथात परत जायला थोडा वेळ लागणार होता आणि निशांतला थोडा आणखी वेळ मिळणार होता. निशांतने शेवटचा मंत्र म्हटला आणि स्वाहा असे म्हणून समिधा अर्पण केल्या आणि नंतर त्याने तो ग्रंथ आणून अग्नीत विसर्जित केला. आता दिवस मावळून रात्रीला सुरुवात झाली होती. ते पिशाच्य आता मुक्त होतं. त्याची ताकद परत वाढत होती, पण निशांतला याची फिकीर नव्हती. त्याचं काम फत्ते झालं होतं. अचानक त्याच्या अवतीभोवती बदल घडू लागले. वातावरण पूर्ण बदलायला लागलं. आता त्याला एक मोठं अंधारलेलं अवकाश दिसू लागलं होतं, ज्यात छोटे छोटे प्रकाशपुंज चमकत होते. त्याला अंतराळात आल्यासारखं वाटत होतं. त्याने आपलं शरीर तपासून पाहिलं. त्या अवकाशात त्याचं शरीर धवल ऊर्जेत चमकत होतं. त्याचं शरीर कापसापेक्षाही हलकं झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याचं मन खूप शांत झालं होतं. जणू आता त्याला कुठलंही दुःख, कसलीही काळजी नव्हती. आणि अचानक एक किन्नरी हस्त त्याच्या कानावर पडलं. हो, हे त्याचं अवकाश होतं. जेव्हा त्याने ग्रंथ जाळला तेव्हा त्या पिशाच्याने निशांतच्या आत्म्याला खेचून आपल्या अवकाशात आणलं होतं. त्या ग्रंथाची मायाच तशी होती आणि आता निशाचं शरीर सोडून तो आपल्या अवकाशात परतला होता. आपली खेळी काहीही परिश्रम न करता यशस्वी झाली याचा त्याला इतका आनंद झाला होता की तो हे विसरून गेला होता की त्याचे ऊर्जा केंद्र हे कुठल्या साधारण अग्नीत नाही तर यज्ञकुंडात समर्पित केलं होतं. आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. तो आपल्या ग्रंथाद्वारे सावज हेरून त्याला हवे असलेल्या गोष्टीचे आमिष दाखवून घरातील देव बांधवून घेत असे. नंतर हळूहळू त्या माणसाची आत्म ऊर्जा शोषून घेऊन स्वतः ताकदवान बनत असे. नंतर त्या शरीरावर कब्जा करून ते शरीर जोपर्यंत टिकेल तोपर्यंत तो आपली सैतानी ताकद वाढवायचा प्रयत्न करत असे. पण आत्मा जरी अमर असला तरी शरीर हे नश्वर आहे. त्यामुळे ते शरीर थकलं की त्याला ते सोडावं लागत असे आणि परत आपल्या ग्रंथात परतावं लागत असे. ह्या चक्राला कंटाळून त्याने आता काहीतरी कायमस्वरूपी इलाज शोधायचा असं ठरवलं होतं. त्यासाठी त्याला पूर्वाचं शरीर उपयुक्त होतं, बालवय. त्यामुळे आता तो सर्वप्रथम निशांतच्या शरीरावर कब्जा करून मग पूर्वाच्या शरीरात प्रवेश करणार होता आणि मग अमरत्वासाठी प्रयत्न करणार होता. पण त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की तो अमरत्वाकडे नाही तर आपल्या अंताकडे निघाला होता. त्याचं किन्नरी हास्य रुंदावत होतं. तो त्याच्या खर्जातल्या राक्षसी आवाजात म्हणाला, निशांत, तू खूप मूर्ख आहेस. तू स्वतः माझ्या जाळ्यात अडकला आहेस. बघ, तुझा आत्मा स्वतःचं शरीर सोडून माझ्या अवकाशात आला आहे. तू स्वतः तुझा आत्मा मला बहाल केला आहेस. आता तुझे परतीचे मार्ग तू स्वतः बंद केले आहेस. या अवकाशात जो येतो तो माझा गुलाम होतो. पण निशांतच्या चेहऱ्यावर एक समाधानी आणि आनंददायी हसू होतं, जे त्या वाक्यासरशी अजून रुंदावलं. इकडे घरात निशाला जाग आली. तिच्या शरीरावरील पिशाच्याचे नियंत्रण सुटल्याने ती भानावर आली. परिस्थितीचे गांभीर्य तिच्या लक्षात आलं होतं. ती कशीबशी खोलीतून बाहेर आली. आत्म ऊर्जा शोषल्यामुळे आणि 1-2 दिवस उपासमार झाल्यामुळे तिचं शरीर कमकुवत झालं होतं. पण कशीबशी ती निशांत जवळ पोचली. निशांतचं शरीर निश्चल पडलं होतं. त्याचा श्वासोश्वास सुरू नव्हता. ते पाहून निशाने हंबरडा फोडला. आपल्या मूर्खपणामुळे आपण काय गमावून बसलो आहोत याचं तिला भान आलं. खूप वेळ ती त्याला छातीशी कवटाळून रडत राहिली आणि शेवटी बेशुद्ध पडली. तिकडे निशांतच्या चेहऱ्यावरील हसू पाहून पिशाच्याच्या चेहऱ्यावरील हसू फिकं पडलं. आजपर्यंत जो आत्मा त्याच्या अवकाशात आला होता
तो त्याला घाबरून चळा कापत असे. त्याच्याकडे नजर वर करून पाहायची हिंमत होत नसे. पण इथे गोष्ट वेगळी होती. मूर्ख मी नाही तर तू आहेस. भीती तुला वाटायला हवी, कारण आजपर्यंत इथे आलेल्या आत्म्यांना तू भौतिक जगात खूप त्रास दिलास, घाबरवलंस, त्यांची आत्मऊर्जा शोषलीस. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा लोप पावत गेली. पण माझ्यासोबत तुझा संबंध आला नाही. त्यामुळे माझी आत्मऊर्जा टिकून आहे आणि महाराजांमुळे माझी आध्यात्मिक ऊर्जा कैक पटीने वाढली आहे. मला माहीत आहे तुझा अंत याच अवकाशात शक्य आहे. भौतिक जगात तुझं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही आणि म्हणूनच मी माझं बलिदान दिलं आहे तुला कायमचं संपवण्यासाठी. आणि जेव्हा एक पवित्र आत्मा जनकल्याणासाठी आपला बळी देतो तेव्हा तो आत्मा अजेय असतो. तुला वरदान मिळालं होतं की भौतिक जगात तुला कुणीही मारू शकणार नाही. पण जेव्हा एखादा निडर आत्मा तुला संपवण्याच्या हेतूने तुझ्या अवकाशात येईल तेव्हा तुझा अंत निश्चित असेल. आत्तापर्यंत सर्व आत्म्यांना तू घाबरवूनच अवकाशात आणत होतास. यावेळी मात्र तू चुकलास. यानंतर तू कोणालाही त्रास देऊ शकणार नाहीस असे म्हणून निशांतने दोन्ही हात जोडले आणि काही मंत्र पुटपुटले. तशी एक सूर्य तेज शलाका त्याच्या हातात आली. दोन्ही हात उघडून ती शलाका त्याने त्या पिशाच्याकडे वळवली. आधीच धक्क्यात असलेल्या पिशाच्याला काही कळायच्या आधीच ती शलाका त्याचे शरीर भेदून गेली. त्याची कर्णकर्कश किंकाळी त्याच्याच अवकाशात घुमली आणि काही वेळाने विरून गेली. त्याचा अंत झाला होता. जसा एखाद्या इमारतीचा पाया ढासळला की इमारत कोलमडायला सुरुवात होते, तसेच ते अवकाश त्या पिशाच्याचा नाश झाल्याने ढासळायला लागले होते. निशांतने डोळे मिटून घेतले. आपले काम झाले. आपण आता पुढच्या प्रवासाला लागणार ही कल्पना त्याला आली. त्याने देवाचे आभार मानले आणि तो निश्चिंत झाला. पण अचानक त्याला आपलं शरीर जड वाटू लागलं. शरीरावर कुणाचा तरी भारही जाणवत होता. आजूबाजूचं आनंदी वातावरण जाऊन दमट वातावरण जाणवू लागलं होतं. पाठीला काहीतरी टणक लागत होतं. हे काय होतंय हे पाहायला त्याने डोळे उघडले. क्षणभर त्याला समजलंच नाही की काय झालंय. पण जसा बुद्धीला सराव झाला तसं त्याला समजलं की तो आपल्या शरीरात परत आला होता. तो जिवंत होता. आनंदाची हवीशी कळ त्याच्या मस्तकातून छातीपर्यंत गेली आणि त्याचं शरीर थरथरलं. त्याने बेशुद्ध पडलेल्या निशाला आधी सावरलं. तिचा चेहरा पार कोमेजला होता. चेहऱ्यावर पाणी मारून त्याने तिला शुद्धीत आणलं. 2 मिनिटे शांततेत गेली आणि मग दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली. दोघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही वेळाने दोघेही सावरले. मग निशांतने निशाला घडलेलं सर्व काही सांगितलं. पण अजूनही त्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. त्या उत्तरांसाठी तो उद्या सकाळी उठून मठात जाणार होता. पण तत्पूर्वी निशाला सांभाळणं गरजेचं होतं. त्याने तिला बेडरूममध्ये झोपवलं आणि दोघांसाठी डाळ तांदळाची खिचडी टाकली. घरातला जमेल तेवढा पसारा आवरला. खिचडी खाऊन दोघे जण समाधानाने झोपी गेले. भल्या पहाटे उठून दोघांनीही देवांची साग्र संगीत पूजा केली. निशाने देवाची आणि निशांतची माफी मागितली आणि दोघेही जण मठाकडे निघाले. मठाची स्वच्छता होऊन देवांची पूजा होऊन मठात छान गुगुळाचा सुगंध पसरला होता. महाराजांशिवाय मठात कुणीच नव्हतं. ते व्याघ्रासनावर बसून आपल्या ज्ञानात मग्न होते. दोघेही त्यांच्या समोर जाऊन डोळे मिटून बसले. महाराजांच्या समाधीत व्यत्यय आणण्याचा त्यांचा विचार नव्हता. पण महाराजांनीच डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात कौतुक आणि ओठांवर मंद हसू होतं. तसे निशांतने बोलायला सुरुवात केली. पण बाबा मी तर... पण महाराजांनी त्याला मध्येच अडवलं आणि म्हणाले, मला माहित आहे तुला काय विचारायचं आहे. हेच ना की तू जिवंत कसा आहेस. निशा आणि निशांतने एकमेकांकडे पाहिलं आणि महाराजांकडे पाहून होकारात मान हलवली. महाराजांनी एक मोहक हास्य करत म्हटलं, निशांत, तूच तर म्हणालास ना की जेव्हा एक पवित्र आत्मा जनकल्याणासाठी स्वतःचे बलिदान देतो तेव्हा तो कैक पटीने शक्तिशाली बनतो. तू स्वतःचा विचार न करता निशासाठी, पूर्वासाठी
आणि परत कुणालाही असा त्रास न होवो यासाठी स्वतःचं बलिदान दिलंस. तू मरणाचा स्वीकार केलास, त्यामुळे तुझा आत्माही कैक पटीने बलशाली झाला होता. जेव्हा एक आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो परत त्या शरीरात येऊ शकत नाही. त्याला परतीसाठी दैवी शक्तीचा आधार लागतो. त्यामुळे माझ्या मार्गदर्शनाने तुझा आत्मा तुझ्या शरीरात परतू शकला. तू जे काही केलंस त्याचं हे बक्षीस समज, पण त्याचे काही हस्तक अजून सुद्धा या समाजात आहेत. पण काळजी करू नका, त्यांना कृष्णा, केशव आणि सुदर्शन पाहून घेतील. इतके बोलून महाराजांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि महाराज परत त्यांच्या तपस्येत लीन झाले. निशांतने आपल्या हिमतीने आपल्या घरावरील संकट घालवलं होतं. त्यानंतर निशा, निशांत आणि पूर्वा सुखी आयुष्य जगू लागले. त्यांनी गुरुभक्ती कधीच सोडली नाही आणि कुठल्याही अघोरी पुस्तकाला, वस्तूला पुन्हा घरात स्थानही दिलं नाही. मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.